पटपट काम करून घेतलं तर बरं झालं. रक्षाबंधनचं सामान घ्यायला जायसाठी मोकळे. वाट पाहत असन मई आली नाही अजून. हे घरी आले असते, घरून गेलो असतो. नाही, तिथं बोलवलं पैदल पैदल. मला शाळेचा टाइम होऊन जातो. पण ही पोरगी काही उठत नाही लवकर ना, तयारी करत नाही. का हो ताई, तुम्ही आज घरीच आहे का? हा व घरीच आहे मी. तू कुठं चालली फिरायले? आता उद्या रक्षाबंधन आहे ना, तर त्याच्यासाठी सामान घ्यायला चालली मी. हाव का व? काय ननदबाईसाठी साडी गिडी आणते का? अजून काही माहित नाही. येत आहे का त्या? आला नाही का तुले फोन? नाही ताई, आम्हाला तर फोन नाही आला बा. संतोष भाऊजीनं काही बोलले नाही का? काही नाही बोलले. याची पहिली राखी आहे ना, मग ड्रेस आणतो म्हटलं. आणि राणीसाठी ड्रेस घेऊन येतो. राणी येले राखी बांधन ना, तर मग काहीतरी द्या लागन. हाव का व? माया तर जावालाच निव दुकानावर राख्या घ्यासाठी. काऊन नाही गेला ताई? असं कर ना, माझ्याकडून राख्या घेऊन येजो. तुम्ही चालला नाही का ताई आईच्या घरी? पाहिन ना आता, माझा भाऊ येतो की हे काय म्हणतात तर. हे जर म्हणतील की चाल, तर मग चालले जाऊ. हो बरोबर आहे ना ताई. तू तर काही जात नसन? नाही ताई, मी काही जाणार नाहीये. एवढ्या दूर थोडी जावा ते ताई मायानं. हा व बरोबर आहे ना. ते म्हणत होते लवकर काम कर म्हणे, मग घेऊन जायचो म्हणे तिकडे डेअरीकडे. मग आपण चालले जाऊ सामान घ्यायसाठी. हाव का व? चांगली गोष्ट आहे ना. मग तर बाई 5 राख्या घेऊन ये. ठीक आहे ना ताई, घेऊन येतो. अजून काही आणा लागते काय? नाही व, अजून तर काही आणा नाही लागत. आज बहुत एक जमलं तर माझा भाऊ येऊन जाईन. पाहतो आता लेकरायले किती दिवसाच्या सुट्ट्या आहे, काय आहे. तर आपल्याही ननदबाई कधी येते, काय येते. हाव तेही आहे ना त्यांचं. मग त्यांच्यासाठी एखादी साडी घेऊन येतो म्हटलं. हाव का व? कशाले कपड्यामध्ये पैसे नाश करत? हा, देऊन द्यायचं 500 रुपये. विनाकारण कपड्यांचं काय करणार? पैसे तरी कामा येता. असं म्हणता का? मग पाहतो आता काय होते तर. हा, नेमंदी विचार कर. कायले पैसे नाश करत कपड्यांमध्ये. ठीक आहे ना ताई, तसं पाहतो आता. आई कुठं गेल्या? आहे ना, आराम करत आहे घरात. चला मग ताई, येतो. उशीर होऊन जाईल मग अजून. हा व, ये ना. बाय पार्थ. कधी बोलते काय माहिती हाई, बॅ बॅ करते. हाव ताई, येतो ताई. हा व, ये ना. ह्या पोरीला शाळेत पाठवतो ना, ती वेळची बॅग भरून ठेवलीये. येतच नाहीये, काय करते काय माहिती. करत असन ना तयारी गियारी. हा, किती तयारी करते काय माहिती. बापा कुठं चालले दोघं मायले का? चाललो आम्ही बाहेर मार्केटमध्ये. हाव का व? काय रक्षाबंधनची शॉपिंग करायला चालली वाटते. हो ना ताई, रक्षाबंधनची शॉपिंग करायला चालले मी. आता उद्याच तर रक्षाबंधन आहे. हा व, चांगला आहे ना. तुम्ही कुठं चालल्या होत्या? मी काय नाही व, मी लता काकूच्या घरी चालले होते. हाव काय? लता काकू तर गावले गेल्या ना? काय? कोण्या गावले गेल्या? त्यांच्या पोरीच्या घरी गेल्या म्हणते. हाव का व? काय झालं? काय नाही, सहज गेल्या. लय दिवस झाले गेल्या नव्हत्या, म्हणून आता गेल्या त्या. काकूनं काही सांगितलंच नाही. मलाही काही माहित नाही होतं, पण यांना सांगितलं मला. काकू गेल्या म्हणे पोरीच्या घरी, काकाही गेले. हाव का व? दोघंचे दोघं गेले? असं ना काही, म्हणून तर गेले, नाही तर कायले गेले असते. काय माहित बा ताई, मला काही माहित नाही. मग काय एकटीच चालली का व? नाही ना, हे आहे ना डेअरीवर. डेअरीवर जातो, मग तिकडनं जाणार आहो आम्ही. हाव का व? हाव ना. आता तर काकूही नाही आहे. आता कोणाच्या घरी जाऊ बरं बसाले? करमत नव्हतं, म्हटलं चाल जातो आता काकूच्या घरी. हा, मै जेठाणी आहे ना, त्यांच्या जो जा. सविता घरीच आहे का? हाव ताई, घरीच आहे ना. जातो मग सविता जवळ बसतो जरा. हो बसा ना ताई, हे वाट पाहत असन, मी जातो. हा व, जाय ना. पार्थ, आमच्यासाठी आणजो बा सामान. मुक्का बोलत नाही ना, काही नाही. बोलतो ना मी बोलायला लागला की बस मग. हाव ना, तो बोलायला लागन तर आपल्याला चुप करन तो. चला बा ताई, येतो मी. व ये, पाहिजो पाणी पावसाचे गड्डे इले थांबले. हाव ना ताई. काय फिरतं व साडी ड्रेस घालून जाती, गावाला जायचं होतं तर मार्केटमध्ये. व ताई यांना आवडत नाही, अशीच घालतं तसंच घालतं. नेमंदी साडी घालून येत जाय म्हणे, गावात जायचं असं कुठं तर. हाव का व? याले पटत नाही संतोषले. हाव ना ताई, यांले पटत नाही. मग काय घालून घेतो, घरातच घालत जाय म्हणे. गाऊन घेऊन घालायचंय तुले तर, बाहेर नको फिरत जाऊ म्हणे. चांगला आहे बा, तूही ऐकत. मग काय करता ताई, ऐकत नाही तर फालतूचा झगडा नाही पाहिजे ना. बरोबर आहे हो बाई. चाला ताई, येतो. हा व, लावून आली का गाडी पार्किंग मध्ये? हो लावली ना. आण दे मले, आणि तू कर आता शॉपिंग. घे तुला काय घ्यायचं आहे तर, मी फिरवतो येले इकडे तिकडे. असं करा ना, याले थोडस खाऊ घालून या. मी इच्छा मार्केट मध्येच आहे. ठीक आहे ना, तुझ्या झालं की फोन कर मला. हो करते. रे बाबू, आपण जाऊ.
चाल बापा, राख्या घेऊन घेतो आता पहिले. कशी लावली ही राखी? ताई त्याच्यावर प्राईस स्टिकर लावलेलंच आहे आम्ही. हा काय? सांगायचं काही काम नाही. स्टिकर पहा त्याच्या मागचं आणि समजून जाते कितीची आहे काय आहे. काऊन भाव नाही होत काय? ताई 10 रुपयाची, 20 रुपयाची, 50 रुपयाची, त्यात काय भाव करायचा आहे? गेले जशी पट्टे तो तशी घेतो. असं थोडी असते दादा, तुम्ही काही स्टिकर लावू शकता. नाही हो ताई, असं थोडी करणार आहो. पहिलेच किती महागाई झाली आहे. हो महागाई तर झाली आहे, पण काय आमच्याजवळ सांगा पूर्ण पैसे. नाही हो ताई, तुमच्या दोन काय घेणार आहे. पहा ना तुम्हाला कोणत्या कोणत्या पाहिजे तर. हो पाहतो, चांगल्या दिसून राहिल्या राख्या तर इथं. हो चांगलंच आहे ना राख्या, नवीन डिझाईनचे पूर्ण. हो दिसतेच आहे दादा. नेमबंदीला 5 राख्या पाहिजे. हो ताई घ्या ना. काय करत आहे? राखी घेत आहे का? मिताली तू? हो मीच आहे. राखी घ्यायला आली असन. हो राखी घ्यायला चाली ना. एकटाच आलंय का? नाही हे पण आले ना. हो काय? दादा दिसत नाहीये. नाही त्याला बाबूले भूक लागली होती तर त्याला खाऊ घालायला नेला त्यांनी. हो का? तुमची बाई कुठे आहे? काय नाही ती घरी आहे. तुम्ही एकटाच आला का? हो हे म्हणे घेऊन ये पटकन राखी, मग आपण गावला जाऊ. गावला येते का? नाही माझे चुलत भाऊ वगैरे आहे ना, त्यांच्या घरी जा लागते. हर वर्षी जात असतो मी. हो काय? म्हटलं आपल्याच गावला येऊन राहिला का? नाही संध्याकाळी येतो ना. आता 2 दिवस सुट्टी आहे, येतो म्हटलं तिथंच. दीपा जात नाही वाटते राखीला? नाही ह्या तिला भाऊ नाही ना, कुठे जाणार आहे ती? आता काय माहिती तिचा चुलत भाऊ वगैरे येतात का काय माहिती, काही माहिती नाही अजून. हो काय? चला ना घरी, आता सामान घ्यायचंय ना, आणि मग जायलाही वेळ होऊन जाईन घरी. त्यांनाही पुन्हा मग डेअरीवर जायचंय. हो बरोबर आहे ना. तुम्ही तर येत नाही, गावात येतात पण आमच्या घरी. तुम्ही पण तर इथं येतात पण येत नाही घरी. काही काम असलं तर येणं होते, असं थोडी होते. हो ते तर आहे. मग कशाने आल्या तुम्ही? ऑटोने आल्या काय? हो ऑटोने आली, कारण किती गर्दी असते. ऑटोनेच आले मी. गाडी कसं इथं ठेवा तिथं ठेवा, पार्किंग करायला प्रॉब्लेम जाते ना. हो ते तर आहे. ताई राखी घेऊन द्या ना, काय गोष्टी करताय. चल बाई राखी घेऊन घेऊ. हो भाव करून घ्या. हो भावच करतो ना, काही कमी नाही करत नाही तर हे लोक. हो ते तर आहे. दादा सांगा, यांना पण घ्यायची आहे मला पण घ्यायची आहे. नेमबंदी भाव सांगा, जास्त काही लावू नका. नाही ना ताई, जास्त लावतच नाहीये मी. तुम्ही निबंधी हे करा, जास्त काय लावू बी. हो दादा मला पण घ्यायचे, यांना पण घ्यायचे. व्यवस्थित भाव सांगा म्हणजे बरं राहते. आई काय करते? काय नाही, काम करत होते. हो काय? येताना तू उद्या राजूले पाठवतो ना घ्याले. नाही नाही येणं नाही होत ना, आई गावाला गेल्या ना. हो काय? गेलं काय? हो आई गेल्या ना. आई असं कर ना, राजूले रुपाले इथंच पाठवून दे घरी. आम्ही इथं म्हणून घेऊ रक्षाबंधन. हाव का बो? हा राहतीन 1 दिवस, 1 दिवस 2 दिवस, जितक्या दिवस राहायची इच्छा असेल त्यांची तेवढ्या दिवस राहू दे. आता पाय तो बापा, आता त्याला विचारून काय म्हणते तो. आली ना रुपाई? अव आले ना दोघं बहीण भाऊ. काय करत आहे आता? काय नाही व, झोपले आता. लवकरच झोपले बाई. अव ते गाडीनं आले ना, थकून गेले, झोपून राहिले ते. हाव काय? काय मग सकाळी काय म्हणते ते तर? हो सांगतो ना सकाळी तुले, येते नाही येत. ती नसते दोघंच्या दोघं तर. पाठवून दे मग येत असन तर. आता घरी कसं कोणी नाही ना, त्याच्याकडून येता येत नाही. हा व बरोबर आहे ना. पोहोचल्या काय मग ते सासूबाई? हो आई पोहोचल्या. नाही अजून सांग, झालं का जेवण? नाही नाही जेवण नाही झालं ना अजून, हे आले नाही ना. येतील तेव्हा जेवण करू. हाव काय? आले नाही का जवाई? नाही ना अजून आले नाही ते. पाहतो मी काय म्हणते राजू रुपा, दोघंचे दोघं. राजू तर येईनच पण रुपाचं काही खरं नाही. हाव पाय येत असं तर तिलाही पाठवून दे. हा व पाठवायला काय नाही म्हणतो काय मी. हो तू चालली का मामाच्या घरी? पाहतो ना आता राजू रुपा काय म्हणते तर. ते जर तिकडे जात असन तर मामाच्या घरी चालली जाईन मी. ते बाबां मी येऊन जाईन, सकाळी जाईन संध्याकाळी येऊन जाईन. हा तसंही कर ना. मला वाटलं तू येशील तर मामाला घरीच बोलवतो. आई बाई काही जमत नाही ना येणं, नाही तर आलेच असते. हो तेही आहे ना. झालं का जेवण? हा व लवकर सोकर स्वयंपाक केला होता. हे पोरं म्हणे आई आम्हाला झोपा येऊन राहिल्या म्हणे, तर जेवण बनवून दे म्हणे लवकर, त्याच्या कारण जेवण बनलं. आता काही नाही, भांडे गुंडे राहिले ते घासतो. हा ठीक आहे ना, कर मग. सांग मला सकाळी काय म्हणते तर, म्हणजे मला स्वयंपाक गिपाक करायला बरं होते. हा व सांगतो ना. चाल मग आई ठेवतो. हा व ठेव ना. चाल बापा यांनी कॉल करतो आता. ती उशीर झाला आलेच नाही अजून. हॅलो कुठे आहे तुम्ही? आलेच नाही अजून. येतोय ना, थांब ना. हा घरी या ना लवकर. हो आलोच, बस ठेव तू फोन, येतो मी. का हो? इथं अंगणातच होते, फोन काऊन उचलला? आता म्हटलं काय झालं काही नाही, तू फोन लावला तर काय झालं? भीती वाटत होती का घरात? मग का नाही व,
तुम्ही नाही घरी, कोणीच नाही, भीतीने वाटणार तर काय. आई असल्या की कसं बरं वाटते. तरी आज तर लवकरच आलो मी. मग काय येणार होते 12 वाजता? नाही बाप्पा, आम्हाला घरात राहायला भीती वाटते, आणि त्यात एवढं मोठं घर. काही नाही होत, दरवाजे खिडक्या नेमंदी बंद करायचं आणि राहायचं, त्यात काय भीतीची गोष्ट. काय सिरियल पाहणं सुरू होतं काय? हो, सिरियली पाहत होती. आईले फोन केला, राजूले पाठवून दे म्हणून राखी बांधायसाठी. आईले म्हटलं रुपाली पाठवून, राजूले पाठव. हा काय बोलून घे ना 2-3 दिवसासाठी मस्त. आता म्हटलं काय आईले, आता काय म्हणते काय माहिती, तो झोपला होता. हा काय माझ्या साड्या एवढ्या लवकर झोपतो? आई आजच आला ना तो पुण्याहून, त्याच्या कारण. हा बरोबर आहे. मग येतोय का? आई म्हणे की सकाळी सांगतो म्हणे बाई तुले, काय म्हणतो तो. आई तर घ्यायलाच येतो म्हणे, पण मी म्हटलं आई नाही घरी तर नाही येता येत. हो बरं झालं ना, जाता येत नव्हतं. डेअरी बंद करून, डेअरी फार्म बंद करून जाता येत नाही ना. आता उलट संतोष दादा सांगितलं, आता तुम्ही लेट जा म्हटलं आता घरी, डेअरी बंद करून. म्हटलं घरी ही एकटीच आहे, तो भीती वाटत म्हटलं तर मी जातो लवकर. तर तो म्हणे ठीक आहे म्हणे. हाव का हो? हो, नाही तर 11 वाजता बंद करायला लागते ना, आता कसं सणाचे दिवस. हो तेही आहे ना. आता मला सकाळी लवकर जावं लागल. हाव का हो? तुम्ही सकाळी लवकर जासाल? तो संतोष दादा लेट जाईल तर तो लेट येईन आता सकाळी. हाव काय? काय करतो? जेवली का तू? नाही अजून जेवली नाही ना. आता तुमचीच वाट पाहत होते, म्हटलं तुम्ही येसाल मग जेवण करू. करून का नाही घेतलं जेवण बरं? करू ना आता सोबत. हाव काय? चाल मग, हात पाय धुवून येतो, तू ताट वाळ. आव मी काय म्हणतो, आई म्हणत होते की वरत नका झोपजा म्हणे, चोरगीर आला तर म्हणे खाली फिरत येईन तो, आणि तुम्ही वरत झोपले राहायचान तर तुम्हाला माहित नाही राहणार म्हणे, तर खालीच झोपजा म्हणे. हाव काय? अशी म्हणे काही? ठीक आहे ना मग. असं आई बाबा गावले गेले की मी खाली झोपायचो, त्यात काय आई तर लावून देऊ गाद्या. हो मी काय म्हणते, वरतून घेऊन येता का 2 गाद्या? कायले वरतून आणा लागते? आईच्याच तर रूम मध्ये आहे गाद्या. हाव काय? वरच्या रूमच्या नाही आणा लागत, इथंच गाद्या आहे, त्या टाकून देऊ. मस्त टीव्ही पाहू. हाव काय? टीव्ही पाहसां का? हा आता पिक्चर पाहू आज मस्त. आई बाबा राहते तर काही पाहणं होत नाही, आई बाबा तर काही म्हणत नाही, पण ते बरं नाही दिसत ना. हो ते तर आहे. चाल मग, मी हात पाय धुवून येतो आणि तिथपर्यंत तू ताट वाढ. हो, ती गेटले लॉक लावलं काय? हो लावूनच आलो मी, गेटले लॉक गिक लावलं आणि लाईटही बंद केली बाहेरची. हो आई सांगून गेल्या होत्या 4-4 वेळा गेटले लॉक लावजो, हे करजो. ठीक आहे ना? या मग पटकन, मी ताट वाढतो. हो ठीक आहे. चाल गड्या, आता ताट वाढतो जेवायला. चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. सबस्क्राईब करायला कंजूशी करू नका. चला मग भेटू पुढच्या भागात. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.